मित्रांनो, मी एका शाळेत गणिताची शिक्षिका होते. माझ्या घराच्या काही अंतरावरच माझी एक मैत्रीण राहत होती जिचं नाव अनुश्री होतं. अनुश्री तशी माझ्याहून वयाने मोठी होती. ती विवाहित असून तिला एक मुलगाही होता जो आता 12वीत शिकत होता. आम्ही एकाच एरियामध्ये राहत असल्याने फारच कमी वेळात आमची ओळख झाली आणि त्या ओळखीचे रूपांतर लवकरच आमच्या मैत्रीत झालं. जेव्हा मी तिला सांगितले की मी एका शाळेत शिक्षिका आहे, तेव्हा तिने सरळ मला तिच्या मुलाची गणिताची ट्यूशन घ्यायला सांगितली. ती म्हणाली, माझा मुलगा गणितामध्ये खूप कच्चा आहे. तू जर त्याची ट्यूशन घेतली तर त्याला चांगला फायदा होईल. मी रोज संध्याकाळी तासाभरासाठी त्याची ट्यूशन घ्यायची अशी तिची इच्छा होती. ती जेव्हा शिकवणीच्या फीबद्दल बोलली तेव्हा मी तिला नाही म्हणाली, पण तिने खूप आग्रह केल्याने मी फी घ्यायला तयार झाली. मग मी रोज तिच्या मुलाला शिकवायला तिच्या घरी जाऊ लागली. अनुश्रीच्या मुलाचं नाव आरव होतं. तो दिसायला एकदम उंच आणि धिप्पाड होता. तो त्याच्या वयापेक्षा जास्त मोठा दिसायचा. काहीच दिवसात त्याची व माझी चांगलीच गट्टी जमली. अनुश्री मला बोलायची की जेव्हापासून तू आरवला गणित शिकवायला लागली तेव्हापासून त्याचं अभ्यासात चांगलं मन रमू लागलंय. नाही तर तू याआधी त्या महागड्या ट्यूशनमध्ये जात असताना ना वेळेवर अभ्यास करायचा, ना त्याचे मार्क्स चांगले यायचे. अनुश्री आणि माझा चांगलाच घरोबा झाला होता. मी घरी एकटीच राहायचे. माझं अजून लग्न झालं नव्हतं. याउलट अनुश्रीचा चांगला आणि सुखी संसार सुरू होता. पण एकदा अचानक तिच्यात व तिच्या नवऱ्यामध्ये काहीतरी बिनसलं. मी जेव्हा एका संध्याकाळी तिच्या घरी गेले तेव्हा मला ती घरी दिसली नाही. मी आरवला तिच्याबद्दल विचारले तेव्हा कळलं की काल रात्रीपासून अनुश्री आणि तिच्या नवऱ्यामध्ये भांडणं चालली आहेत. आरव सांगत होता की तो जेव्हा कॉलेजमधून घरी आला तेव्हा त्याची आई घरात दिसली नाही. मला एकट्याला इथे सोडून ती तिच्या माहेरी निघून गेली. घरात आईवडिलांचे भांडण पाहून आरवच्या मनावर काय परिणाम झाला असेल हे मी जाणून होते. तेव्हा मी त्याला समजावतच म्हणाले, आरव, तू चिंता करू नकोस. तुझी आई सध्या रागात असेल. तिचा राग शांत झाला की काहीच दिवसात ती घरी येईल. नवरा बायकोमध्ये असे छोटे मोठे वाद होतच असतात. माझ्या समजवण्याने आरव आता समजला होता. मग मी त्याची नेहमीप्रमाणे ट्यूशन घेतली आणि घरी जायला निघाले. पण निघताना आरव म्हणाला, आंटी, आई तर माहेरी गेली आहे आणि ती आता कधी परत येईल ते मलाही माहीत नाही. आता घरात ना मला काही स्वयंपाक बनवता येतो ना माझ्या बाबांना. मला तर बाहेरचं काही खाल्लं की लगेच पोट बिघडतं. तू आईची चांगली मैत्रीण आहेस म्हणून मी तुला एक रिक्वेस्ट करतो. प्लीज आजच्या दिवशी तू आम्हाला स्वयंपाक बनवून देशील का? उद्यापासून आम्ही ठरवू काय आणि कसं करायचं. आरवची ती रिक्वेस्ट ऐकून मी त्याच्या जवळ जात त्याचा गाल खेचला व म्हणाले, अरे, रिक्वेस्ट करण्याआधी तू मला आपलं म्हणून हाक मारलीस ना. मग आपल्या लोकांना अशी रिक्वेस्ट करायची नसते बाळा. आता जोपर्यंत तुझी आई घरी येत नाही तोपर्यंत मी तुमचा स्वयंपाक बनवून देईल. तू काळजी करू नकोस. अनुश्रीचा परिवार हा मी माझाच परिवार समजते. मग मी काही वेळ थांबून त्या 2 जणांचा स्वयंपाक तयार करून मग माझ्या घरी आले. आता 2-3 दिवसांपासून रोजच मी आरवला शिकवून मग त्या दोघांचा स्वयंपाक बनवून घरी जात होते. या रुटीनमुळे माझा जास्त वेळ जाऊ लागला होता. माझ्याकडे माझ्या स्वतःच्या कामांसाठी वेळच उरत नव्हता. मग घरी उशिरा आल्यावर माझा स्वयंपाक बनवून मला उद्याच्या जॉबला जाण्याची तयारी करावी लागायची. आरवच्या स्वयंपाकाचं काम वाढल्याने माझी चांगलीच धावपळ होऊ लागली होती. एके दिवशी अनुश्रीच्या नवऱ्याच्या लक्षात हे सर्व आलं. तेव्हा ते म्हणाले, आता तू आमची काळजी करू नकोस. जोपर्यंत अनुश्री घरी येत नाही तोपर्यंत आम्ही मेसवर जेवण लावतो. उगाच आमच्यामुळे तुझी ओढताण कशाला? मला माहीत आहे की नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य किती ओढाताणीचं असतं ते. मी त्यांना म्हणाले, जिजू, तुम्ही आपलेच आहात. तुमचं काम करायला माझी अजिबात ओढताण वगैरे होत नाही. उलट मला आनंदच होतो की अशावेळी मी तुमच्या कामात येत आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांना काही दिवसांकरिता बाहेरगावी जायचं आहे. आरवला ते त्यांच्या एका मित्राकडे ठेवणार आहेत. त्यामुळे आता काही दिवस तरी तुला आमचं काम करायची गरज नाही. तेव्हा मी त्यांना म्हणाले, तुम्हाला हरकत नसेल तर आरवला माझ्या घरी ठेवू का? तुम्ही मला परके नाहीत. मी असं बोलताच आरव सुद्धा त्याच्या बाबांकडे तसा हट्ट करू लागला की मी तुमच्या मित्राकडे वगैरे राहणार नाही. मी आंटीकडेच थांबणार. ती माझी शिकवणी सुद्धा घेईल. आरवचं म्हणणं त्याच्या बाबांना पटलं आणि आरवला त्यांनी माझ्याकडे राहण्यास होकार दिला. मग दुसऱ्या दिवसापासून आरव माझ्याकडे राहायला आला. सकाळी माझी जॉबला जाण्याची व आरवची कॉलेजला जाण्याची वेळ एकच होती. मी दुपारी 1 वाजता घरी यायचे. आरव सुद्धा त्याच वेळेला घरी येत असे. मग दुपारच्या जेवणालाही आम्ही सोबतच बसायचो. मी आरवला माझ्या मुलाप्रमाणे जीव लावत होते. पण माझ्या जीव लावण्याच्या सवयीला तो वेगळ्याच पद्धतीने घेऊ लागला होता. हळूहळू त्याच्या मनात आता असे काही सुरू झाले होते ज्याचा मला काहीच अंदाज नव्हता. आता दुपारच्या वेळी आरवचा घरात वेळ जात नव्हता म्हणून तो हळूहळू बोर होऊ लागला. मी पूर्ण वेळ त्याच्या आजूबाजूला राहू शकत नव्हते.
कारण मला दुपारच्या वेळीही शाळेचं काही ना काही काम असायचं, त्यामुळे मला बाहेर जावं लागायचं. संध्याकाळी घरी आल्यावर मी आरवची नेहमीप्रमाणे शिकवणी घ्यायची, पण त्याची अपेक्षा मात्र अशी असायची की मी घरी आल्यावर त्याच्यासोबत थोडा वेळ गप्पा गोष्टी कराव्यात. पण मला ते शक्य होतं नव्हतं, कारण मला बरीच कामं असायची. मग आरवची परिस्थिती समजून त्याला अजून थोडं बिझी करण्यासाठी मी एकदा त्याला म्हणाले, आरव, तुझी उंची चांगली आहे, मग तू जिम वगैरे जॉईन कर ना. हवं तर माझ्या ओळखीतल्या जिममध्ये मी तुझी ॲडमिशन करून देते, म्हणजे तुला घरात बोर होणार नाही आणि तुला व्यायाम करण्याची चांगली सवय सुद्धा लागेल. आरव जिमचं नाव ऐकताच तयार झाला. तो म्हणाला, आंटी, तू किती मनकवडी आहेस ग. मी माझ्या बाबांना कधीपासून सांगत होतो की मला जिम जॉईन करायचं आहे म्हणून, पण ते कतच नव्हते. त्यांचं म्हणणं आहे की मी अजूनही लहान आहे. पण आंटी, आता मी लहान राहिलो नाही हे तू बरोबर ओळखलंस. त्यावर मी म्हणाले, अच्छा, म्हणजे तू माझ्यासमोर माझ्या जिजूंना म्हातारा म्हणतोस तर. तेव्हा मजाकमध्ये तो माझ्या शेजारी येऊन बसला. त्याने हसत हसत माझ्या गळ्यात हात घातला. त्याच्याने ते नकळत झालं होतं हे तर मी समजले होते, म्हणून मी त्याला काहीच बोलले नाही. आरव दुसऱ्या दिवसापासून जिमला जाऊ लागला. मग तो जिमला जात असल्याने मी त्याला रोज न चुकता प्रोटीनसुद्धा खायला देत होते. असेच एकदा रात्री मी आरवला त्याच्या खोलीत प्रोटीनयुक्त दूध द्यायला जात होते. तेव्हा अचानक खोलीच्या दरवाजातच माझा पाय मुरगळला आणि मी तिथेच पडले. मला पडलेलं पाहून आरव लगेच धावत आला आणि मला उठण्यास मदत केली. त्याने केलेल्या मदतीमुळे पहिल्यांदाच मी काही वेळेसाठी माझं दुखणं विसरले, कारण आजपर्यंत मी माझ्या दुखण्यात नेहमी एकटीच असायचे. माझी काळजी घेणारं किंवा माझी विचारपूस करणारं माझं कोणीही माझ्याजवळ नव्हतं. त्यावेळी आरव मला माझ्या खोलीपर्यंत घेऊन गेला. खोलीत येताच त्याने मला खुर्चीवर बसवलं आणि त्यानंतर तो माझ्या पायाला मलम लावू लागला. तो मला मलम लावून देत असताना मी खूप आपुलकीने त्याच्याकडे बघत होते. त्या दिवशी पहिल्यांदाच कुणीतरी माझी एवढी काळजी घेत होतं. मी आता 29 वर्षांची झाले होते, पण अजूनही माझं लग्न झालं नव्हतं. माझ्या आयुष्यात आरवसारखं काळजी करणारं कुणीच नव्हतं. मी त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाले, आरव, खरंच तू आता मोठा झाला आहेस. तू फार समजदार आहेस. तुझी मॅच्युरिटी पाहून मला खरंच आश्चर्य झाले. त्यावर तो म्हणाला, आंटी, आता मी माझ्या बाबाप्रमाणे झालोय असं समज. आता माझ्यात माझ्या बाबांप्रमाणे ताकद आलीये. आरवच्या या बोलण्यावर मला एकदम हसायलाच आलं. त्याच्या बोलण्यातून तो लहान आणि बालिश वाटत होता. मग पुढच्या मिनिटाला तो माझी अचानक प्रशंसा करू लागला. मलम लावत असताना तो म्हणाला, आंटी, तू मला मुलाप्रमाणे सांभाळून घेतलंस. खरंच तू किती चांगली आहेस. त्याच्या तोंडून माझं असं कौतुक ऐकून मला फार बरं वाटलं. मग बोलता बोलता तो मला म्हणाला, आंटी, तुला हरकत नसेल तर मी आज तुझ्या खोलीत झोपू का? कारण रात्री जर तुला काही गरज पडली किंवा तुला उठायचं असेल तर मी इथे असलो तर बरं पडेल. माझी तुला मदत होईल. तेव्हा विचार करून मी त्याला माझ्या खोलीत झोपण्यास होकार दिला. मी एकटीच असल्याने घरात माझ्या मर्जीप्रमाणे राहत असे. आरव घरात असतानाही मी माझ्या सवयीप्रमाणेच राहत होते. मला पाहून आता आरव माझ्या सौंदर्याचं कौतुक करू लागला. तो म्हणाला, आंटी, तू किती गोरी पण आहेस ग. तू कोणतेही कपडे घातलेस तरी ते तुझ्यावर छान शोभून दिसतात. मला तर तू एखाद्या हिरोईनपेक्षा कमी दिसत नाहीस. तेव्हा मी त्याला हसत म्हणाले, आरव, आता माझी प्रशंसा पुरे झाली. आता झोप, कारण मला सकाळी वेळेत निघायचं असतं आणि तुलाही. तेव्हा एकदमच तो मला थँक्यू म्हणाला आणि लगेच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत माझा पाय अगदी चांगला झाला होता. मी सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी आरवला थँक्यू म्हणाले, पण काल रात्री तो मला थँक्यू का म्हणाला हे मला जाणून घ्यायचं होतं. मी त्याला विचारणार तेवढ्यात त्याचा मित्र त्याला घ्यायला आला आणि तो कॉलेजला निघून गेला. मग त्या दिवशी सुद्धा रात्री तो झोपायच्या वेळेत माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, आंटी, आजही मला तुझ्याच खोलीत झोपायचं आहे. तेव्हा मी त्याला हसत म्हणाले, अरे, आज माझा पाय अगदी चांगला आहे. आज तुला कुठल्या कारणाने माझ्या खोलीत झोपायचं आहे? त्यावर तो अडखळतच म्हणाला, मला माझ्या खोलीत झोपच येत नाही. मी घरी असताना रोज आई शेजारी झोपायचो, पण गेल्या काही दिवसांपासून इथे मी एकटाच झोपतो आहे, त्यामुळे माझं मनही लागत नाही. त्यामुळे माझी झोप होत नाही. मी तुला हे आधीच सांगणार होतो, पण मला लाज वाटत होती की तू काय बोलशील. त्याचं बोलणं ऐकून मीही जरा भावूक झाले. मला कळले की त्याला त्याची आईची आठवण येत असेल. मी म्हणाले, हरकत नाही, तू इथे झोपू शकतोस. मी तुझी अवस्था समजू शकते. मग त्या रात्री आरव माझ्या शेजारी झोपला, पण मध्यरात्री तो झोपेत अचानक त्याचे हातपाय इकडे तिकडे वळवायचा. मला वाटलं त्याची ती झोपेतील सवय असावी. पुढे 2-3 दिवस मग असेच उलटले. 2-3 दिवसांपासून मी बघत होते आता आरव काहीतरी वेगळाच वागत होता. तो रात्री झोपेत हालचाल करायचा तर कधी बडबड करायचा, कधी हातपाय चालवायचा. मी त्याला त्याबद्दल विचारलं पण त्याला मात्र काहीच आठवत नव्हतं.
एकदा संध्याकाळी मी शाळेतून परत येत असताना मी आरवला त्याच्या जिममध्ये घ्यायला गेले. मग आम्ही घरी येताच तो माझ्यावर चिडला. तो मला म्हणाला, आंटी तू मला जिममध्ये घ्यायला का आलीस? तू जेव्हा तिथे आलीस तेव्हा माझे जिममधले मित्र तुझ्याकडे बघत होते. जिममध्ये फक्त माझ्याच वयाची मुलं नसतात. तिथे माझ्यावरून काही मोठी मुलंही आहेत. मी पाहिलं तर ते तुझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते. मला त्यांचं तसं पाहणं अजिबात आवडलं नाही. जाऊ दे सोड. मला एवढंच बोलायचं आहे की यापुढे जर तू जिममध्ये आलीस तर अशा अवतारात येऊ नकोस. कारण तुझ्याकडे कुणी पाहिलं तर ते मला सहन होत नाही. असे म्हणून आरव सरळ त्याच्या खोलीत निघून गेला. मला कळलंच नाही की अचानकच आरवला काय झालं. पण एवढं कळलं की तो माझ्या बाबतीत जरा जास्तच पजेसिव्ह होऊ लागला होता. तेव्हा मी त्याच्या खोलीत जाऊन त्याला म्हणाले, आरव मला तुझी काळजी समजते. मला एकदा अनुश्रीने सांगितलं होतं की आरव फारच इमोशनल मुलगा आहे. मग मी त्याला म्हणाले की ठीक आहे, पुढच्या वेळी मी लक्षात ठेवीन. आरव खुश झाला. खरंच आरव माझ्या समजण्यापलीकडे होता. मग त्या रात्री मी जेव्हा पाणी पिण्यासाठी उठले तोच मला काहीतरी हालचाल झाल्यासारखी वाटली. मी परत हळूच आत डोकावून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आरव जागाच आहे आणि माझ्यावर लक्ष ठेवून आहे. त्याची माझ्यावर नजर गेली आणि मला बघताच त्याने मग लगेच उठण्याचं नाटक केलं. पण एक वेळ मला असंही वाटलं की तो कदाचित माझा भास असेल. म्हणून मी त्या रात्री जास्त लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी मी रात्री त्याला म्हणाले की तू आज तुझ्या खोलीत झोप. तेव्हा तो म्हणाला, आंटी मला अंधाराची भीती वाटते. तू मला अशी का चिडवतेस? त्याला वाटलं मी त्याला चिडवत आहे. पण मी त्याला आज खरंच त्याच्या खोलीत झोपायला सांगत होते. कारण काल जो भास झाला तो माझ्या मनात होता. आणि मला एकटी राहायची सवय होती. ती आता आरवमुळे बदलत चालली होती. मला वाटलं होतं की त्याचे आईबाबा काहीच दिवसात घरी येतील आणि हाच विचार करून मी त्याला माझ्याकडे आणलं होतं. पण आता तर मला ही गोष्ट फार महागात पडताना दिसत होती. मग पुढे 2-3 दिवसांनंतर तर भयानकच घडलं. आरव म्हणाला, आंटी बघ ना, आईबाबा किती आनंदात होते. पण त्यांच्या आयुष्यात असं कुठलं संकट आलं काय माहीत. गेल्या कितीतरी दिवसांपासून मी त्यांच्यात प्रेम असं पाहिलंच नाहीये. तेव्हा मी त्याला पुन्हा समजावलं की होईल सगळं ठीक. आणि पुढच्या रात्री मी परत आरवला बोलले की आता तू माझ्या खोलीत झोपू नकोस. कारण मला एकटं झोपण्याची सवय आहे. आणि मग त्या दिवशी त्याने अगदी शहाण्या मुलाप्रमाणे माझं ऐकलं. परंतु त्या रात्रीसुद्धा मला कळलं की त्याने माझ्यावर नजर ठेवली होती. तो अर्ध्या रात्री माझ्या खोलीत शिरला व मला उठवत म्हणाला, आंटी मला अंधाराची फारच भीती वाटते. मी जशी त्याच्या बाजूने वळले तसा त्याने माझा हात हातात घेतला. मग तो म्हणाला, ऐक ना आंटी. अगं तुझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी खंत आहे ती म्हणजे तुझा एकटेपणा. आंटी तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीने असं एकटं जीवन जगणं मला तरी मान्य नाही. तू आता तरी तुझ्या पुढच्या भविष्याचा विचार करायला हवा. आरवचं असं बोलणं ऐकून मी अचंबित झाले. तेव्हा मी त्याला म्हणाले, आरव अरे अर्ध्या रात्री तू हे बोलायला इथे आलास का? तू माझ्याबद्दल एवढी काळजी दाखवतोस हे पाहून मला फार छान वाटतं. खरे तर मलाही तुझ्याशी बोलायचं होतं. आरव खरं सांगू का, आता मला नाही वाटत की तुझी आई कधी परत येईल. कारण तिला यायचं असतं तर ती कधीच आली असती. पण तू काळजी करू नकोस, मी तुला सांभाळायला तयार आहे. मी असं म्हणताच त्याने माझ्या हातावर एक जोरात चिमटा काढला. तेव्हा मी जोराने ओरडू लागले. माझ्या ओरडण्याने जिजू लगेच बेड खालून बाहेर आले. आरवने पटकन खोलीतील लाईट सुरू केला. आरव त्याच्या बाबांना माझ्या खोलीत पाहून शॉक झाला. मग तो म्हणाला, बाबा माझ्यापासून हे सगळं लपवायची काहीच गरज नाही. कारण मी तुमचे व तुमच्या या प्रेयसीचे सगळे फोन कॉल्स व मेसेज आधीच पाहिले आहे. आधी मला विश्वासच बसत नव्हता की तुम्ही मला व आईला अशा प्रकारे फसवत असाल. पण मागच्या काही दिवसांपासून मी आंटीवर लक्ष ठेवून होतो. मी कित्येक वेळा आंटीला अर्ध्या रात्री खोलीतून बाहेर पडताना पाहत होतो. ती रात्रीच्या आपल्या घरी का जात असते ते मला समजत नव्हतं. मला हळूहळू शंका यायला लागली आणि मी तिच्यावर लक्ष ठेवण्याकरता मी तिच्या खोलीत झोपायला येऊ लागलो. शेवटी माझा संशय खरा ठरला. आईलाही तुमचं आणि आंटीचं अफेअर माहीत झालंय आणि म्हणूनच ती तुम्हाला सोडून माहेरी गेली. हे आता माझ्या लक्षात आलं. मग आरव माझ्याकडे पाहत मला म्हणाला, आंटी मला हे सगळं माझ्या डोळ्याने बघायचं होतं म्हणून मी तुमच्यासोबत येण्याचा हट्ट केला होता. माझ्या आईने तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता. तुला घरातलीच एक मेंबर मानत होती. पण तू तर माझ्या आईवडिलांचं प्रेमाचं नातं खराब करणारी निघालीस. दुसऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त करून तू काय मिळवलंस? तू कधीच कुणाशी प्रामाणिक राहू शकत नाहीस. मला माहीत आहे तू पुढे जाऊन माझ्या बाबांनाही धोका देशील हे नक्की. आरव मला असे बोलत होता आणि माझी मलाच लाज वाटत होती. खरे तर जिजूची आणि माझी खूप जुनी मैत्री होती. मी आधीपासूनच त्यांच्या प्रेमात पडले होते. ते एक विवाहित पुरुष आहे याचा मी विचारही केला नव्हता. जिजू मात्र त्यांच्या मुलाचं ते बोलणं ऐकून खूप भावुक झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसत होता.
माझ्यासोबत त्यांनी आयुष्य घालवण्याचं मला जे वचन दिलं होतं ते त्यांनी तेव्हाच एका झटक्यात मोडलं. ते आरवला घेऊन तिथून निघून गेले आणि शेवटी मी एकटेच राहिले. मला नंतर कळलं की विवाहित पुरुषासोबतची जवळीक ही फक्त काही कालावधीसाठीच असते. क्षणभराच्या त्या आनंदानंतर शेवटी तो पुरुष त्याच्याच संसारात परत जातो, म्हणून अशा नको त्या नात्यात अडकणे फार धोक्याचे आहे. त्यामुळे माझ्यासारख्या स्त्रियांनी किंवा मुलींनी अशा विवाहित पुरुषाच्या नादी अजिबात लागू नये एवढं मात्र मला कळून चुकलं होतं. अशा पुरुषांच्या मागे लागण्याआधी 10दा विचार करावा असाच धडा मला मिळाला होता. त्यामुळे मुलींनी एकदा आपल्या भविष्याचा सखोल विचार करावा. मित्रांनो, गोष्ट पटली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करावे. धन्यवाद.